आज प्रभाग क्रमांक 20 मध्ये आज नंदकुमारनं या ठिकाणी एक चांगला उपक्रम, सामाजिक उपक्रम हाती घेतला आणि सर्व सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोबत त्यांना आज दिवाळी साजरी केली याचा मला सार्थ अभिमान आहे। सर्वसामान्यांशी संलग्न असणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या उपनगरांमध्ये आज आपण पाहिलं तर एक बंटी पाटील साहेबांची एक अदृश्य ताकद या ठिकाणी काम करत असतेच, पण हे सगळे जे कार्यकर्ते आहेत हेच साहेबांची खरी ताकद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जर आपण म्हटलात तर वोट चोर गद्दी चोर या पद्धतीचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सह्याची मोहीम आताच जस्ट माझे नंदूबरोबर या ठिकाणी चर्चा झाली आणि त्याची सुरुवात आपण उपनगरातून करतोय। त्याचबरोबर संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी आपण ही मोहीम राबवणार आहेत। त्याचबरोबर आज या तुम्ही आता पाहिलं असेल या संपूर्ण प्रभाग क्रमांक 20 मध्ये एक काँग्रेस असं अदृश्य एक वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जे तुम्हाला पाहायला मिळणार नाही पण मताद्वारे आपल्याला ते 100% मतपेटीमध्ये बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। आणि आज मी तुम्हाला आजच सांगतो प्रभाग क्रमांक 20 मध्ये हा काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं काम हे सगळे आमचे मावळे केल्याशिवाय राहणार नाहीत आणि या ठिकाणी आपल्याला काँग्रेसचा एक मोठा विजय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। याचबरोबर माझा एक आणखी एक प्रश्न आहे की प्रत्येक पक्षामध्ये निष्ठावंत आणि नौके याचाही बॅलन्स करावा लागतोय, तसं यामध्ये जास्तीत जास्त प्रभाग क्रमांक 20 मध्ये निष्ठावंतांना न्याय मिळेल का नौक्यांना मिळेल? आपल्याकडं बंटी पाटील साहेबांच्याकडं निवडणूक जिंकताना ज्या काही हालचाली करायला लागतील, जे काही व्यूहरचना करावी लागेल ते सगळं साहेब करत असतात आणि आपल्या प्रश्नाला उत्तर देत असताना मला असं म्हणतोय की आम्ही सगळे निष्ठावंतच आहोत। जे निष्ठावंत आहेत ते आता बंटी साहेबांच्या सोबत आहेत आणि ते काँग्रेसमध्ये आहेत आणि त्या सगळ्यांना साहेब न्याय देणार या ठिकाणी आमचं या ठिकाणी ठाम मत आहे। माझा प्रश्न असा होता की आता कॅटेगरी वाईज, ओपन वाईज, ओबीसी वाईज अशा अनेक स्पर्धा त्या उमेदवारांमध्ये असणार आहेत, मग त्यामध्ये आता आपण वर्तमानपत्र असतील किंवा मीडियाच्या माध्यमातून विचार करतो की बाबा ज्याच्यामध्ये हा एखादा कार्यकर्ता आहे XYZ, तो काय करतो असतो, राबत असतो पण थोडा इकॉनॉमिकली कमी असतोय पण त्याची निष्ठा फार आहे, पण अशा वेळी जर तुमच्याकडे एखादा पैसेवाला आला किंवा आणखी गोष्ट आली तर तो बॅलन्स साधण्यासाठी तो नौका आहे पण तो तुमच्याबरोबर आता अटॅच झालाय, अशाला तिकीट मिळणार की खरोखरच तो गरीब आहे? आणि ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर साहेबच देऊ शकतील आणि बंटी साहेब तो विचार करत असताना आपल्या संपूर्ण प्रभागाचा या ठिकाणी विचार करूनच त्या ठिकाणी 4 उमेदवार दिले जातील आणि जे या प्रभागामध्ये उमेदवार दिले जातील त्यांच्याशी आम्ही सर्वजण, माझ्या सकट सर्वजण आम्ही कोणीही नाराज न होता त्या उमेदवाराचा या ठिकाणी प्रचार करणार आहोत। आणि आपण ज्या पद्धतीने मला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत आहात आणि माझ्या तोंडातून उत्तर घेण्याचा प्रयत्न करत आहात तो मी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तशा पद्धतीने उत्तर देऊ शकत नाही जे तुम्हाला अपेक्षित आहे। आमच्या सगळ्यांचं मत एवढंच आहे की साहेब जे उमेदवार देतील त्याला आम्ही निवडून आणणार, बरोबर आहे का नाही? दुसरा एक आणि शेवटचा प्रश्न असेल की आता इथे उमेदवार पण आहेत, कुठे गेले साहेब ते राहुल माने साहेब आणि इंद्रजित मुंद्रे साहेब, इंद्रजित गेला, हा, या 2 व्यक्ती अशा आहेत किंवा आणखी एक व्यक्ती आहेत की त्यांची मागणी अनेक वार्डामध्ये होत असते। मी ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे, म्हणजे तळात जाऊन मी काम करतोय थोडं, तर त्यामध्ये यांचा अनेक म्हणजे 1 वार्ड 2 वार्ड 3 वार्ड मध्ये यांची मागणी येते। या प्रश्नाला लोकांचंही समाधान झालं पाहिजे, यदा कदाचित ते एका वार्डमध्ये उभं राहिले आणि एकामध्ये नाही राहिले तर नागरिक थोडेसे हे नाराज होऊ शकतात, याचा बॅलन्स तुम्ही कसं साधणार आहात? तुम्ही ज्या पद्धतीने मला प्रश्न विचारताय त्या पद्धतीने ह्या सगळ्याचं उत्तर मी नाही देऊ शकत। या ठिकाणी उत्तर हे सगळ्यांची चर्चा करून साहेब निर्णय घेतात, साहेब सुद्धा कधीही एकटे निर्णय घेत नाहीत आणि अशा वेळेला अशा प्रश्नांना उत्तर मी देणं अपेक्षित म्हणजे आपण करू नये, कारण या ठिकाणी सगळ्यांचा विचार साहेब त्यावेळेला घेणार आणि त्यांच्या सोबत साहेबांनी चर्चा करून निर्णय घेतील आणि तो जो निर्णय असेल तो योग्य असेल असं मला वाटतं। आताच्या या प्रतिक्रियेतून मला असं स्पष्ट जाणवलंय की भाई म्हणतात तसे भाई अतिशय राजकारण आणि समाजकारणात हुशार व्यक्तिमत्व आहे। आपण फिरवून फिरवून प्रश्न जर विचारला तर त्यांच्या दिशेत कुठलाही बदल झालेला नाही, हेच खरं सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांची शिकवण आहे। म्हणजे हे पक्के राजकारणी आणि अतिशय प्लॅनिंगनं चाललेलं राजकारण दिसत आहे, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो। धन्यवाद।